बँकेमध्ये तुमचं अकाउंट असावं लागत नाही. तुमच्या मनामध्ये तेवढी दिलदारी असेल तर तुम्ही दाद देता ना. हा तो मुद्दा आहे. तर ते म्हणजे त्या कवी उभा राहतो आणि तो पहिला शब्द उच्चारतो, पुढे काय कोणाला माहीत नाही, तरी कुठे राहतो वा वा. अरे काय आहे ते, जरा जास्त झालं असेल पण असं आहे ना. असा तो मुद्दा आहे. मग तिथे आपण तिथे दरिद्री आहोत, हे लक्षात घ्या. तर आपण वाचकांची श्रीमंती अशा पद्धतीने वाढेल. मग म्हणजे तशा प्रकारचे लोक वारंवार त्यांच्यापुढे तुम्हाला दाखवता आले पाहिजेत की अरे बघा, ही खलील मोमीनचं ही गझल आहे, ही कदमांची गझल आहे, किती महत्त्वाची आहे, हे सदानंद मोरेंचे शेर आहेत. तर हा त्याच्यातला मला असं वाटतं की, आणि दुसरा एक आणखी शेवटचा मुद्दा सांगतो. ही हे जे आहे ना गझल वगैरे हे जे प्रकार आहेत इतरत्र लोकांच्याकडनं आपण घेतलेले, ते आपल्याकडं कसे रुजतील, ते तेव्हा रुजतील तर त्यांना आपल्या भाषेशी, आपल्या प्रकृतीशी, लक्षात घ्या, आपल्या इकोसिस्टीमशी तुम्हाला हे करता आले पाहिजेत. काय करता आले पाहिजेत? मिळवून घेता आले पाहिजेत. आपल्या धर्माशी सुद्धा ना, धर्म हा संस्कृतीचा भाग आहे. आता हे सगळे हिंदी कवी उर्दू वगैरे असतात की नाही, मधल्या काळात मी तुम्हाला एक 5 मिनटं घेईन फार जरा अजून. तुम्ही कुठलेही चांगली सिनेमातली गीतं पहा, हिंदी सिनेमातली, मग ती साहिर लुनियाने केली असेल, आणखीन अगदी राजेंद्र कृष्णनीसुद्धा. म्हणजे असं नाही की तो हिंदू कवी असतो आणि त्याला उर्दू उत्तम रचना करतो, आणि उर्दूमध्ये रचणारसुद्धा उत्तम हे काय म्हणतात त्याला, भारतीय परंपरेच्या रामायण महाभारताच्या गोष्टी करतो. पण होतं कसं की आता तुम्ही अनेक अशा कविता आहेत, अशी गाणी आहेत हिंदी सिनेमामधली की जे गाणारा हिंदू असतो, नायक उद्देशून त्या नायिकेला ती हिंदू असते म्हणजे त्या सिनेमाच्या कथेमध्ये, पण त्याच्या कवितेत त्या गीतामध्ये सज्जा करणं येतं. आता सज्जा करणं ही हिंदूंची उपासना पद्धती नाही आहे. तिथे पाया पडणं असेल, नमस्कार करणं असेल, प्रणाम करणं असेल, पण हा सहज लिहून जातो कवी, संगीतकार त्याला उत्तम, आणि कधीही ते सिनेमा बघताना गाणं ऐकताना कोणालाही खटकत नाही की हिंदू नायक आपल्या हिंदू प्रेयसीला उदाहरणार्थ काय व्यक्त करताना आपल्या भावना त्याच्यामध्ये ती इस्लामिक प्रतिमा प्रार्थनेची कशी काय येऊ शकते? येते, कारण ते आपण आत्मसात करतो मग अनेक वेळेला, तिथे या सगळ्या भेद सगळे मिटतात. तर अशा दृष्टिकोनातून आपण या सगळ्या काव्यव्यवहाराकडे पाहिलं पाहिजे, आणि तसं पाहणारी एक संस्था आपल्यामध्ये अस्तित्वात आहे हे मला कळलं आणि मला फार समाधान झालं. म्हणून परत एकदा या उद्घाटन भाषणाचं समारोप करताना मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, आणि या पुढचा आपला कार्यक्रम त्यासाठी शुभेच्छा देतो. मला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपली सगळ्यांची परवानगी घेतो अगोदर. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच कृतकृत्य होणं म्हणजे काय, त्याचा प्रत्यय आपल्या या युक्तीच्या गोष्टी ऐकून आला. यानंतर या कार्यक्रमाचा समारोप करताना आभार प्रदर्शन करण्यासाठी मी वाचकपीठचे सचिव मारुती सावंत यांना विनंती करतो. वाचकपीठ प्रतिष्ठान आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला वाचक मेळावा, परिसंवाद आणि काव्य संमेलन या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सन्माननीय सदानंद मोरे सर आपल्याला या ठिकाणी लाभले. हा वाचकपीठसाठी खऱ्या अर्थाने सन्मान आहे. मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. मराठी विभागाचे डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्व परीने सहकार्य केलं, त्यामुळे वाचकपीठ प्रतिष्ठान त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले पाटील सर आणि फुलारी सर यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून जे कवी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी, वाचकपीठचे सदस्य आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून हा पहिल्या सत्राचा समारोप या ठिकाणी होत आहे. आपण पुढील सत्र लगेचच सुरू करणार आहोत. तर मी पुढील सूत्र घेण्यासाठी शरद ठाकर यांना आमंत्रित करेल की त्यांनी पुढील सूत्र लगेचच सुरू करायचं आहे. पहिलं सत्र या ठिकाणी आपलं समाप्त होत आहे, असं मी समारोप करतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर शरद ठाकर यांना विनंती आहे की त्यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्र आपल्या हाती घ्यावीत.